राज्यात 10 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीची परीक्षा सुरू झाली। राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाला पहिल्याच दिवशी हरताळ फासल्याच्या घटना घडल्या। केंद्रात सीसीटीव्ही, वर्गात कॅमेरे असतानाही काही बहाद्दरांनी कॉपी केलीच। नगर जिल्ह्यातही पहिल्याच दिवशी तब्बल 9 कॉपी केस समोर आल्या। परीक्षांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यात या केसेस उघड झाल्या। या प्रकरणी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले असताना आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काही गंभीर घटना घडलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिलेत। तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असाही थेट इशारा दिलाय। नेमकं काय आहे हा प्रकार, कॉपी केसेस कुठे झाल्यात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। राज्यासह जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली। नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन केले। यंदा जिल्ह्यात 62,809 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। जिल्ह्यातील 116 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे। माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी परीक्षेपूर्वीच सर्व नियोजन पूर्ण केले। सध्या राज्यभर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात आहे। त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे। प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरित करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे। जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख, तहसीलदार व गट विकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देत आहेत। परीक्षा केंद्र स्तरावर दक्षता पथकही तैनात आहे। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत। शिवाय केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी झूम ॲपचा वापर केला जात आहे। इतकंच नाही तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। 116 केंद्रांवर पोलीस नियुक्त केले असून जिल्ह्यातील 38 संवेदनशील केंद्रावर अधिकचा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे। याशिवाय त्या संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्षही ठेवले जात आहे। सर्व खातेप्रमुख, तहसीलदार, BDO, नगरपालिका सीओंचे बैठे पथक त्या 38 केंद्रांवर तळ ठोकून आहे। शिक्षण विभागाची ही सगळी जय्यत तयारी असतानाही कॉपी बहाद्दारांनी हातचालाकी केलीच। इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला पाथर्डी तालुक्यात 7 तर शेवगाव तालुक्यातील 2 अशा कॉपी केसेस समोर आल्या आहेत। कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना संरक्षण भिंती तसेच परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असतानाही या घटना घडल्याच। बरं, हे नुसतं नगरमध्ये घडलंय का? तर नाही, राज्यभरातील अनेक केंद्रांवर अशा कॉपी केसेस समोर आल्या। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तर यापेक्षा भयानक प्रकार समोर आले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार घडला। राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली। त्यानंतर परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतीच्या आधारे तब्बल 19 पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली। या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली। शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला। आता या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक, शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत। इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्था अंतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश दिले आहेत। कॉपीच्या घटना समोर आलेल्या केंद्रांची परवानगी रद्द करण्याबद्दलची कारवाई केली जाईल। यापुढे परवानगी दिली जाणार नाही असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले। कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि पालकांवरही कारवाई केली जाईल। ज्या शाळांनी पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। शिक्षण मंत्र्यांच्या या रौद्र अवतारानंतर नगर जिल्ह्यातील शिक्षण विभाग मात्र चांगलाच खडबडून जागा झाला। आता पुढील सगळ्याच पेपरला सर्व अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून परीक्षा पार पाडतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।